नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज पोळ्याचा नैवेद्य कसं बनवायचं ते दाखवणार आहे. यासाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले. 1 चमचा तूप टाकायचे, चिमूटभर हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचे. तर इथं मी गूळ विरघळण्यासाठी ठेवला होता. तर गूळ मी 2 चमचे घेतला होता. जास्त पण गूळ घ्यायचा नाही आणि असं चाळून घ्यायचं आहे. आता पीठ एकदम घट्ट असं मळून घ्यायचे. तर चपातीचे पीठ मळतात तसं पीठ मळून घ्यायचे. आणि तूप याच्यासाठी टाकलेलं आहे की निवद असं वातड होऊ नये आणि एकदम छान असं तयार व्हावं, यासाठी मी थोडंसं तूप टाकलेलं आहे. तुपाच्या ऐवजी तेल टाकलं तरी चालतंय. आता इथे पीठ मळून ठेवलेलं आहे मी. थोडासा तेलाचा हात लावून आणखीन थोडंसं मळून घ्यायचे आणि अशा पद्धतीने थोडंसं तर मी थोडं एका चपातीचं बाजूला काढून घेतलेलं आहे. आणि याचे आता दिवे बनवायचे सुरुवातीला. तर छोट्या सुपारीच्या आकाराचे मी इथं उंडे बाजूला काढून घेत आहे, बारीक बारीक. आणि ह्याच्या गोळ्या बनवून दिवे बनवून घ्यायचे. थोडंसं पिठाचा हात लावून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचे दिवे बनवून घ्यायचे. आता इथं सर्व दिवे बनवून झालेले आहेत, तर बघू शकता. तर इथे मी 11 ते 12 असे दिवे बनवून घेतलेले आहेत. आणि आता मी इथं तर अशा पद्धतीचं मी वळीव लाडू बनवून घेणार आहे. तर ही बैलाच्या शिंगामध्ये घालण्यासाठी असं बनवतात. तर इथं मी 10-11 करून घेणार आहे अशा पद्धतीचे. आता इथं सर्व दिवे आणि ही वळीव लाडू किंवा असे शिंगुळे तयार झालेले आहेत. तर ही एका ताटलीत काढून घ्यायचे तळण्यासाठी. आणि आता तुम्हाला नैवेद्य दाखवणार आहे. तर इथं मी एका चपातीचा उंडा घेतलेला आहे. थोडंसं पीठ लावून घ्यायचे आणि एकदम चपातीसारखी पातळ अशी लाटी लाटून घ्यायची मोठी. आता इथं चपाती लाटून झालेली आहे, बघू शकता. वाटी किंवा छोटंसं टोपण किंवा ग्लास असेल त्या ग्लासाने किंवा वाटीने गोल आकारामध्ये निवद बाजूला काढून घ्यायचे अशा पद्धतीनं. आणि झटपट होते अशा पद्धतीने जर बनवले तर जास्त वेळ लागत नाही. पोळ्याला जास्त निवद करावे लागतात, त्यासाठी मी अशा पद्धतीनं वाटीनं करून घेत आहे. आणि लवकर होतात अशा पद्धतीनं बनवल्यास. तर अशा पद्धतीनं बाजूचं पीठ काढून घेतलेलं आहे आणि ही नैवेद्य तयार झालेले आहेत, बघू शकता. आता गॅसवर कढई ठेवली. सुरुवातीला मी दिवे तळून घेणार आहे. आता ही दोन्ही पण तळून झालेलं आहे, बघू शकता. आता मी याच्यामध्येच नैवेद्य तळून घेणार आहे सर्व. गॅस मध्यम ठेवायचा आहे. थोडंसं मोठा केला तरी चालतं अधूनमधून. आणि एकदम छान असे तळून घेतलेले आहेत, बघू शकता. हळदीमुळे एकदम छान असा रंग आलेला आहे. आता अशाच पद्धतीने मी सर्व नैवेद्य तळून घेणार आहे. आता इथे सर्व नैवेद्य तयार झालेले आहेत, बघू शकता. एकदम छान असे नैवेद्य तयार झालेले आहेत. तर याच्यावर थोडासा भात घालून नैवेद्य दाखवा देणार आहे मी डब्यामध्ये. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.